गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 66 आणि जिथे आम्ही काल थांबलो होतो तिथेच आम्ही आलोय आता. आणि आज आम्ही जाणार इथे टी फॅक्टरी आहे तिथे. तर सध्या बनवते मी पालकाचे धपाटे. चला, सर्व क्लिनिंग झाली, त्यानंतर पालकचे धपाटे बनवून झाले. तर मी खाते पालकाचे धपाटे सोबत घरून आणलेलं लोणचं, टोमॅटो सॉस. आणि हे जे माझ्या हातात दिसतंय हे आम्हाला केरळमध्ये त्यांनी एका घरी गेलो होतो त्यांनी दिलंय लोणचं. तर आम्ही झालोय तयार टी फॅक्टरी बघायला. आम्ही चाललोय आता तिकडे. थंडी तर थंडी, त्यात पाऊस सुरू झालाय. नेमका आम्ही जायच्या टायमाला पाऊस सुरू झाला. तर आतमध्ये यायचंय की एंट्री इथून आहे ना. तर आम्ही आलोय आतमध्ये. टी फॅक्टरीकडे जाण्याच्या आधी ही चॉकलेट फॅक्टरी आहे छोटीशी. इथे चॉकलेट्स बनवतात. हे बघा, सगळे चॉकलेट्स बनवणं चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहे आणि खाली पुन्हा ते टेस्ट करायला पण देतात आपल्याला. हे आहे चॉकलेट्स बनवलेले, डार्क चॉकलेट, थोडं कमी डार्क, पिस्ता, ड्रायफ्रूट्स असे सगळे मिक्स. त्यानंतर थोडं वरती एक दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर आपण चाललो आता टी फॅक्टरीकडे, जिथे चहा कसा बनवतात, आपली चहापत्ती जी आपला सगळ्यात आवडता चहा आहे तो. तर आम्हाला त्यांनी डिटेल काहीच माहिती दिली नाही आणि आम्हाला एकदम जवळून मशीन बघण्याची परमिशन पण नव्हती. लांबूनच बघितलं, इतकी काही माहिती मिळाली नाही आम्हाला. तर ठीक आहे, पण तिथे एक व्हिडिओ चालू होती, तिथे सांगितली होती प्रोसिजर त्यांनी सर्व. आणि त्याच्यापेक्षा बाहेरच एवढं सुंदर दृश्य होतं. हे बघा, धुकं बघा. आणि ही जी गर्दी दिसते ना तुम्हाला, हे एक सॅम्पल टेस्ट म्हणून चहाचे टेस्ट करायला देत होते. इलायची चहा, मसाला चहा. आणि चहा खरंच खूप मस्त बनवले होता आणि विशेष म्हणजे फ्रीमध्ये होता. आणि खाली जेव्हा आपण एक्झिटने खाली येतो तर इथे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारची चहा होते ठेवलेले विकण्यासाठी. त्यानंतर चॉकलेट्स होते, वाईन होती, रेड वाईन. 600 आय थिंक प्राइस होती त्याची. तर आम्ही काल टी फॅक्टरीलाच होतो, पण आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की रात्री राहू शकत नाही, तर आम्ही काय परमिशन वगैरे त्यांची घेतली नव्हती. आम्ही इथून निघालो होतो. पण आज आम्ही परत टी फॅक्टरीलाच आलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आज राहू शकतात, फक्त गाडी थोडी खाली लावा कारण अस्वल वगैरे येतात म्हणे वरतून. तर आमच्या सध्या गाडीमधून व्ह्यू बघा, आम्ही एकदम उंचावर आहोत आणि हे बघा पूर्ण उटी शहर दिसतंय आम्हाला. तर आता डिनर करून बघतोय आम्ही मूवी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.